मंडळी, मी सुमित तर गावच्या गोष्टी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आता पोचलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. जायचा प्लॅन आहे मुंबईवरून जायचं आपल्या कुठे रे? आपण जाणार कुठे आहे पण? कुठे जायचं तुम्हाला लवकरच सांगेन. आणि रेल्वेचा प्रवास कसा होता तो बघूया. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला सांगेन मी कुठे चालायचं. हे दोस्ती गांधाम एक्सप्रेस इथे एक्झिक्युटिव्ह रूम फॅसिलिटी आहे. तुम्ही ते रेस्ट करू शकता जर का तुम्हाला टाईम असेल तर. आणि पर एका तासाचे 50 रुपये असं आहे. त्यामुळे तुम्हाला वायफाय वगैरे सर्व दिलं आहे. तर पोचलो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. हे पुढे आहेत. पाऊस आताच थांबलाय. नशीब येताना पाऊस नाही भेटला. पोचलो आणि पाऊस पडला त्यामुळे बरं झालं. बघा कामाचं लोड किती आहे बघा. ब्लॉग एडिट करता करता झोपलेलं आहे. आम्ही कामं करून इकडे निघालो. कामं करून ही रात्रभर कामं करत होतो. त्यानंतर आम्ही आता निघालोय. खाली जाऊया. गाडी आता येईल आमची. प्लॅटफॉर्मवर जाऊया. गर्दी आहे काय माहीत नाही पण आमची बुकिंग आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. चला जाऊया. चला आपली गाडी 2 नंबरला लागली अशी वाटते. बघूया. कामच चालू आहे. एक नंबर तर 1 नंबरला पूर्ण शेड व पूर्ण मारले. शेड तिकडून तिथून ते मारले म्हणजे मारायला लागणारच होती. हो तिथपर्यंत एकदम मारले. आता ते ही ट्रेन लागली रत्नागिरी दिवा म्हणजे जी आपली पहिली रत्नागिरी तो दादर ही ट्रेन होती. ती आता बंद केले. आता दिव्यापर्यंतच चालू आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या गाडीवर डबे या क्रमांकावर आहे. ही गाडी लवकरच येते वाटतं. आणि दरवाजे वगैरे बंद आहे. दिवा रत्नागिरी दिवा गाडी. ही गाडी बाकीचे बरे आहे. डबा आपला मागे आहे काय रे? S4 14वा. चला काय आलं आपला डावा पाठी आहे. आमचा डावा पाठी आहे म्हणून आम्ही पाठी चाललो. S4 डबा आहे म्हणजे 14वा आहे असं बोलतात. बघूया आता किती नंबर लागतो ते. काय झालं रे एवढा काय शिकतो? एक तर काल आमच्याबरोबर रान पडला पण गाडी आलेली आहे. आता लवकर बसून कधी झोपतो असं झालं कारण का झोपेची पूर्ण वाट लागले. कारण हा टाइम जेव्हा झोपायचा आहे पण गाडीच लेट झाली त्यामुळे आता जाऊन कधी झोपतो असं झालं. आली 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 आली
हे बघ झोपून बघ गेले, बघ झोपून जातात. पूर्ण खाली आहे. आपण हे बघ हे बघ. मग काय उगा तिकीट काढलेले. चांगलं झोपून गेलेलो असतो. S1 गेलेला आहे, S2 आणि S3 आणि S4 मध्ये आमचा डबा आहे. सगळे लांब आहे, जवळ कोण नाही. बरोबर येणार, इथेच येणार डबा. इथे अशा ट्रेने आलेला आहे, थांबलेला आहे. चला इथेच. चला पाऊस आलेला आहे, लवकरात लवकर जाऊन बसायचं आहे. चला ट्रेन आलेली आहे, चला. तर मंडळी वाजलेत 4 आणि गाडी लेट झाली. 2चा टायमिंग होता, 2-2:30चा टायमिंग होता. वाजलेत 4 आणि इथून आता प्रवास करत जायचं आहे. हो पनवेलवरून ठाणे वगैरे जायचं आहे. त्यानंतर कुठे जाते तुम्हाला नंतर समजेलच. पण आता जाऊन झोपूया, अंधारे सकाळी येते. चला पुन्हा म्हणजे मॉर्निंगच. गुड मॉर्निंग मंडळी. वाजले 7:30. पुढे ट्रेन आले रे, पुढे ट्रेन आले माहीत नाही. झोपेतून झोपलो होतो, उठलो आणि आता खाली आलो. हिरवगार सोरेस उगाच बोलत नाही. कोकण हे स्वर्ग आहे, स्वर्ग. तो कधी तो रात्रभर पावसाने धुमाकूळ घातलेलं दिसते. इकडे पूर्ण भरलेलं आहे. रात्रभर पाऊस जाम पडलेला आहे, पूर्ण मळा भरलेला आहे. नजारा बघा, नजारा स्वर्ग स्वर्ग. होय, कालपासून रायगड पाहिला आहे. हो ते म्हणून म्हटलं, मग काय होतं रायगडला. सकाळी 7:30 वाजता घ्यायचं म्हणून लगेच उठलो. सोडलेले दिसते, कारण का शेतीचं हे नाही. तू झोपलास की नाही रे? झोपलो मस्त आनंद आणि याला एवढा किती वेळा झोपलास? अरे झोपलो, अचानक मला उजेड दिसायला लागल्यावर मी खुश लगेच उठलो. बघा गाव पावसाने पूर्ण भरलंय बघा. काय पाऊस पडला असेल याचा विचार करा आता. बघा आणि अजून पडतोय.
नाही पाऊस नाही पाऊस घ्यावं. नमस्कार. आता आम्ही उतरलो आपट्याला आणि आपट्या स्टेशनला उतरलो कारण का पुढचा प्रवास आमचा असणार आहे तो ट्रेनच्या ऐवजी 4 व्हीलरने असणार आहे. उतरा तरी तिथं मोबाईल मारता आहे मध्ये चप्पल ठेवायचं आधी तुझी. तर तिकीट आमचं अर्धवटच काढायला पाहिजे होतं. छत्री नाही आहे. तर हो अजून कुठे आपल्याकडे छत्री आता इथलं उडवा लागेल. झोपेचा आपटा कोणाला आपटा दोघांना आपटा. अचानक भारी झालं. चला आता 4 व्हीलरने जाऊया. एक मित्र येतोय 4 व्हीलर घेऊन. तो म्हणतो तो आमच्यासोबत चल. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत चाललो. आता इथून वरती चढायचं आहे आणि आपल्याला त्या साईडला जायचं आहे. हो त्या साईडला जायचं आहे. हो तर आत्ता मित्र आलेला आहे. आता मला घेऊन जायला लागला आहे. कमांड झालेला आहे. आपटा आपटा काय रत्नागिरी. ओके रसायनी आपटा स्टेशन रसायनीमध्ये. ओके दुबईवरून लाईव्ह आहे. दुबई लाईव्ह आहे. चला तर जाऊया. बॅगा टाकूया इथे. टाकूया नको ठेवूया बॅगा. तर चला चांगल्या गाण्याने सुरुवात झाली आहे. मन फ्रेश झालेलं आहे. व्हायरल गाणं. वेगळंच वाटतंय ना पण पूर्ण एरिया. वृंदावन बरंच आहे छोटं छोटं. किती नाही वेगळी बिल्डिंग ही. पहिला त्यांनी एक डेमो केला बनवून. मंडळी आम्ही पोचलोय बाळूच्या घरी आणि थोडं फ्रेश वगैरे होऊन मग पुढचा जो काही नियोजित प्लॅन आहे तो तिकडे जाऊ. तोपर्यंत हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गावच्या गोष्टी या यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जेणेकरून पुढचे नवीन ब्लॉग बघता येतील. चला बाय.